बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी सारे प्रवासी घडीचे. प्रकरण 18. मार्क्सवादी, काँग्रेसवादी असे अनेक प्रकारचे वादी या गावात वेळोवेळी आले आणि गेले, पण कुठलेही वादी येथे रुजले नाहीत. फक्त वादी आणि प्रतिवादी हे दोनच वादी तेवढे मूळ धरून राहिले. दिनक्याने सांगितलेले भांडवलदारांच्या नफ्याचे आकडे लोकांना महत्त्वाचे वाटले नाहीत. कोर्टात पडणाऱ्या तारखांचे आकडे आणि फार तर मुंबईहून येणाऱ्या मनी ऑर्डरवरले आकडे, या आकड्यांशिवाय इतर आकड्यांची भुरळ आमच्या गावकऱ्यांना कधी पडली नाही. वागण्यात थोडेसे तिरसट असले तरी या लोकांसारखे सनदशीर लोक दुसरीकडे कुठे सापडायचे नाहीत. किरकोळ भांडणे ही नेहमीचीच असत, ती नसतात कुठे. पण शिव्या शाप्पांनी न थांबलेली भांडणे कोर्टात जातील, त्यासाठी हाणामारी होणार नाही. देशावरचा शेतकरी कुऱ्हाड घेऊन खून पाडील, एका गावात शिरधडा वेगळे करेल, पण आमचा गावकरी तसे कधी करणार नाही. सर्वांगाने उघडा राहून फक्त वितीची काष्टी कमरेला लावणारा आमचा शेतकरी कुणाच्या समोर कमरेच्या आकड्याला अडकवलेल्या कोयत्याला हात घालणार नाही. क्वचित त्याने हात घातला तरी कुणी घाबरणार नाही. कोयता हातात धरला तरी तो उगारणार नाही, उगारला तरी तो मारणार नाही, आणि तोल सुटून त्याने मारला तरी तो लागणार नाही. संताप व्यक्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आई बहिणीचा उद्धार करणाऱ्या शिव्या द्यायच्या. देण्यासारखे असे त्यांच्यापाशी एवढेच. गांधी वधानंतर सर्वत्र जाळपोळ झाली. ब्राह्मणेतराने ब्राह्मणांची घरे लुटली, पण आमच्या इकडे तसे काही घडले नाही. गांधीला मारले ते वाईट झाले. वैर होते तर मरेपर्यंत शिव्या नसत्या का देता आल्या? ठार कशाला मारले? एवढीच प्रतिक्रिया आमच्या गावात आली. पण जाळपोळ किंवा लुटालूट झाली नाही. नाहीतर लुटायचे तरी काय? लंगोटीवाल्याने पंचाला हात घालायचा? गावातले नायकाचे भुसारी दुकान हा गावचा सार्वजनिक अड्डा. सगळे रिकामटेकडे गावकरी आणि विशेषतः नेहमीच रिकामे असलेले बामण या दुकानावर येऊन बसायचे. सारे फुकट फौजदारी येथून चालायचे. नायकाचा पोरगा इंग्रजी दुसरीत जाताच त्याने मोरोबा टाककराचे पिकॉक पेनकर असे नामाभिमान करून आपले इंग्रजीचे ज्ञान याच अड्ड्यावरून खर्ची घातले होते. चरखा फिरवून स्वराज्य मिळणार असे गांधीजी म्हणतात. चरखो फिरवून स्वराज गावला असता तर नांगर फिरवून शेतात पीक आयला नसता. एवढीच कुत्सित टीका या अड्ड्यावर झाली होती. 42 साली रातोरात काँग्रेस पुढाऱ्यांना पकडल्याचे वाचतात. पिंजऱ्यात रात्रीचे ओंतीर जातात तसे गेले मरे. एवढी अल्पशी हळहळ याच नायकाच्या दुकानात व्यक्त झाली होती. बर्नार्ड शॉने दाढीवर रस सांडीत रत्नागिरीचे हापूस आंबे खाल्ले हे वाचताच कुणाला काही वाटले नाही. उलट म्हातारो आंब्याचो बाठो गळ्यात अडकून मेलो नाय हा खूप झाला, असे उद्गार नायकाच्या दुकानावर निघत होते. नेहरूनी भेट म्हणून पाठवले आंबे इंग्लंडच्या राणीला आवडले हे वाचताच फुकट गावले तर वाईट कित्याक, एवढे अर्थशास्त्रीय सत्य याच अड्ड्यावरून ध्वनित केले गेले होते. मुंबईला 4 पैसे कमवून सुट्टीसाठी गावी आलेली माणसे श्रीमंती दाखवायचा यत्न करायची. कोटाच्या खिशात पैशांची खुळखुळ करीत नायकाच्या दुकानात यायची. नायका, मुंबई सारखा चहा आहे असा तर, असे म्हणत नायक आत जायचा. त्याच्याकडे लाकडी खोक्यात एकच प्रकारचा चहा असायचा. वरची चिमूटभर पावडर कागदावर घेऊन तो बाहेर यायचा आणि सॅम्पल दाखवायचा. छे, ह्याला वासच नाही. हा कसला रत्तल? 12 आणे. ह्याच्या वरचा चहा? होय तर. नायक पुन्हा आत जायचा, दुसरे सॅम्पल घेऊन यायचा. ह्याचा काय दर? रुपये रत्तल. त्यापेक्षा अधिक वासाचा नाही. असा नायक पुन्हा आत जायचा.
तिसरे सॅम्पल आणायचा. हा कसा? ₹1.25. मग हा द्या रत्तलभर. रत्तलभरची पुडी घेऊन आणि ₹1.25 देऊन मुंबईचा पाहुणा परत जायचा. नाही का? 3 जातीचा चहा कधीपासून ठेवतय? तिथंच बसल्या टोळक्यातून कोणीतरी प्रश्न विचारायचा. म्हणजे काय? धंदो करू खोयो तर सगळं माल ठेवू खोयो. नायक गालातल्या गालात हसायचा आणि पेटीत पैसे टाकायचा. खरं म्हणजे नायकाकडे चहाचा एकच खोका असायचा, 12 आनेवाला. पण कोणी भारीपैकी मागितला तर तळाला हात घालून तो अधिक वासाचा चहा उपसून वर काढायचा आणि तो अधिक किमतीला विकून धंदा करायचा. आणि वर पुन्हा मुंबईकरांची मिजाज अशीच उतरवली पाहिजे असे म्हणून स्वतःवर खुश व्हायचा. शकुनी नाबर हा याच अड्ड्यातला एक सभासद. नायकाला न विचारता बरणीत विक्रीस ठेवल्या खोबरेल तेलाची धार हातात घ्यायचा आणि तेल माथ्याला चोळत चोळत घरी जायचा. पण नायकाने त्या गोष्टीला कधीच विरोध केला नाही. नाबराच्या घरी पाठवायची साखर मापताना त्यातून तेलाच्या धारेचे वजन आपोआपच कमी व्हायचे. तेलाची धार डोक्यावर घेतली नाही तरी साखरेचे माप ढळणारच याची नाबरला खात्री. आणि साखरेचे माप हे ढळले नाही तरी तेलाची धार ही वाहणारच याची नायकाला खात्री. सारे काही तिरकस नजरेने पाहायचे हे आमच्या अंगवळणी पडलेले. लहानपणापासून तेच एक बाळकडू. शाळेत असताना आम्ही जो इतिहास वाचला त्यात कोकणामध्ये कोणी कधी मर्दुमकी गाजवल्याचे फारसे वाचनात आले नाही. आमच्या गावच्या हद्दीवर समुद्राच्या किनाऱ्यावर मोडकळीस आलेला एक किल्ला आहे. तो आत्ता आहे की नाही कोण जाणे, त्यावेळी होता. आमच्या शाळेची सहल तेथे जात असे. हा गड कुणी आणि का बांधला, त्यावर कोणी पराक्रम केला हे आम्हाला आमच्या शिक्षकांनी कधीच सांगितले नाही. फक्त एका बुजलेल्या भुयाराकडे बोट दाखवून आमचे अमृते मास्तर म्हणायचे, या भुयारातून मराठे पळ काढीत असत. आमच्या गावापासून बऱ्याच दूरवर दुसरा एक किल्ला आहे, सिंधुदुर्ग त्याचे नाव. मी तो आतून पाहिलेला नाही, अनेकांनी पाहिलेला नसेल. बोटीने मुंबईत जाताना त्या किल्ल्याचे दर्शन होते. त्या किल्ल्याची मला फारशी माहिती नाही, अनेकांना नसेल. परंतु त्या किल्ल्यात एका भिंतीवर शिवाजीच्या हाताचा आणि पायाचा असे 2 ठसे आहेत आणि शिवाजी पळ काढीत असताना ते ठसे उमटले होते, एवढीच ऐतिहासिक माहिती माझ्यापाशी होती आणि आहे. ही इतिहासाची गत तीच पुराणाची. देवळात होणाऱ्या प्रत्येक उत्सवात कीर्तनाचे सत्र असायचे. हातात चिपळ्या घेऊन आपले शास्त्री कीर्तन करायला उभे राहत. अख्खा दिवस चूर्ण कुटण्यात आणि पंचा नेसून घरची लाकडे फोडण्यात वेळ जाई. त्यामुळे त्यांना शास्त्राकडे लक्ष द्यायला फारशी फुरसत कधी मिळाली नाही. पण वाडवडिलांची गादी चालवण्यासाठी बिचारे कीर्तनाचा प्रपंच करीत. त्या निमित्ताने त्यांना देवळातून नारळा तांदळाची बिदागी मिळे. शिडशिडीत प्रकृतीच्या वाडवडिलांनी मागे ठेवलेली बाराबंदी नाइलाजाने अंगावर चढवीत, पण आपट्यांची तब्येत पोचलेल्या भोपळ्यासारखी. त्यामुळे आटलेला अभ्रा लोढावर ओढावा तशी ती बाराबंदी त्यांच्या अंगावर दिसे. कीर्तन सांगताना जरा वाकले तरी पाठीवरून ठर्र आवाज येतो की काय अशी भीती वाटायची. रुक्मिणी श्रीकृष्णावर एकदा रागावली आणि मग जेहते कालाच्या ठाई कृष्णाने तिला भरजरी शालू देण्याचे वचन देऊन तिचा राग घालवला. असे मूर्खा मारून सांगताना कृष्णाने चांगला 28 रुपयांचा भरजरी शालू दिला असे आपले शास्त्री घोळवून सांगत. 28तल्या जोडाक्षरी ठावर मठ्ठा प्याल्यावर मिटकी मारावी तसा भर देत असत. त्यामुळे शालूची किंमत वाढते असे त्यांना वाटायचे की काय कोण जाणे. अगस्ती मुनीने सागराचे प्राशन केले की भव्य दिव्य गोष्ट सांगितल्यावर पुन्हा सागर कसा दिसतो या शंकेचे निरसन करताना अगस्ती चळाचळा मुतला आणि पुन्हा सागर निर्माण झाला. अशी खाऱ्या पाण्याची संगती फक्त आपले शास्त्र्यांनीच लावली. ही माणसे, हे प्रसंग यांना अंत नाही. भोवतालच्या परिस्थितीने जशी घडवली तशी झाली. परिस्थितीमुळे जसे वागावे लागले तशी वागली. आत एक बाहेर एक असा प्रकार नाही. दाखवायचे दात एक आणि खायचे दुसरे अशी रीत नव्हती. उलट दाखवायला दात आहेत पण खायला काय नाही
असा प्रकार होता. बिचारी दुःखात मोरलेली होती. दुःख म्हणजे काय याची निराळी कल्पना नव्हती. दुःखाचा अलग विचार त्यांच्या मनात कधी आलाच नाही. जसे जमले तशी जगली. वागण्यात सांगड नव्हती, स्वभावावर बेगड नव्हती. आपटे शास्त्री म्हणत त्याप्रमाणे घशात कोरड आणि घरात ओरड हेच एक नित्याचे जीवन होते. या लोकांकडे, या गावाकडे पाठ फिरवली आणि मी त्या जीवनाला मुकलो. त्या लहानपणच्या जीवनात जादू होती. लहानपणी कैरी खाण्याची इच्छा झाली तर कैरीचा भाव काय असे कोणालाही विचारण्याचे कारण पडत नसे. ज्या क्षणी इच्छा होईल त्या क्षणी खाली वाकावे, जमिनीवरची नळकुटी उचलावी आणि सुई आवाज करीत ती भिरकावून द्यावी. पानांची सळसळ करीत 4-6 कैऱ्या टपाटप खाली पडत. कैऱ्यांबरोबर मीठ हवेसे वाटले तर पुन्हा घरी जायला नको. बाजारात भुसारी दुकानाच्या समोर रस्त्याच्या कडेला भरून ठेवल्या टोपल्यात जाता जाता अलगद हात टाकावा. काळे ठिक्कर मीठ, चिमूटभर मीठ किंवा मुठभर घ्यावे आणि कैऱ्या करा करा चावून खाव्यात. आठवण होताच तोंडाला पाणी सुटते. असे भर रस्त्यात मीठ लुटताच हातभोसडीच्या अशी एक शिवी फटकन दुकानातून सुटायची. पण तेवढीच, त्या पलीकडे कारवाई नाही. मीठ खाताना ती शिवीही खायची, पण शिवी त्याने दिली म्हणून खाल्लीच पाहिजे असेही नव्हते. शिव्या तर पदोपदी मिळायच्या, अजीर्ण होण्या इतक्या. खाऊन तरी खायच्या किती? त्यावेळी लोक तेवढेसे शिकलेले नव्हते, त्यामुळे शिव्या नसलेली भाषा गावकऱ्यांना माहीत नव्हती. कुठेही जा, आधी शिवी बाहेर पडायची. भुसारी दुकानात मोठे दुकान नायकाचे. गल्ल्याजवळ उघडा बंब नाईक पोटाच्या वळकट्या सांभाळत बसलेला असायचा. दुकानावर गिरायकांची सावली पडली की तिरक्या मानेने चष्म्याच्या वरून बघायचा आणि गुळाची ढेप फोडायच्या सुरीने घामाने थपथपलेली पाठ खरबडीत खेकसायचा. नऱ्या, भडव्या ध्यान काय, त्या मेल्या काय होया बघ. त्या शिवीमुळे डुलकी घेणारा नरू जागा व्हायचा. पैशाची साकार दे रे असं म्हणून कुळवाडी लंगोटीच्या टोकाला बांधलेला ढब्बू पैसा द्यायचा. तो ढब्बू पैसा नाईक बंद्या रुपयासारखा खनखन वाजवून पाहायचा आणि 1 पैसा परत करायचा. हा राजाछाप ढब्बू पैसा आता गेला तो गेलाच. लहानपणी बाजारात यायचे असो किंवा देवळात भरणाऱ्या जत्रेला जायचं असो, पैसा आणि ढब्बू पैसा या पलीकडे आमचा व्यवहार कधी गेला नाही. भौगोलिकदृष्ट्या या गावाचा नकाशा मला अजूनही काढून दाखवता येणार नाही. शाळेत असताना भूगोलाच्या तासाला मी रत्नागिरी जिल्हा, मुंबई इलाका आणि हिंदुस्थान अशा भूप्रदेशांचे एकापेक्षा एक मोठे नकाशे तरबेज हाताने काढीत असू. पण यापैकी कोणत्याही नकाशात आमच्या गावाचे नाव टाकण्याची हिंमत आम्हाला कधी झाली नव्हती. हे गाव त्रिकोणी आहे की चौकोनी आहे कुणास ठाऊक. एक तलाठी सोडला तर गावातला कुठलाही इसम ते सांगू शकणार नाही. इतकेच काय, आमच्या गावाची हद्द इतर किती गावांना कुठे भिडली हे सुद्धा सांगणे कठीण. फक्त एवढेच सांगता येईल की उशीकडे डोंगर, पायाकडे समुद्र आणि अंगाखाली लाल मुरमाड माती. या मातीत आता गावची पोरे फुटबॉल आणि क्रिकेट खेळू लागले आहेत. पूर्वी आम्ही विटी दांडू, हुतुतू आणि आट्यापाट्या खेळत असू. दुसरा धमालीचा खेळ म्हणजे आबाधुबीचा. चिंध्या भरून केलेला चेंडू फेकून दुसऱ्याची पाठ शेकून काढायची. आणि तिसरा लगोऱ्यांचा खेळ. याच चिंधीच्या चेंडूने करवंट्यांचा मनोरा फोडायचा. आता मुंबईच्या 1.5 खणी घरात पाणी तापवण्यासाठी बंबाच्या शेजारी करवंट्यांची चळत दिसली की लगोऱ्यांच्या खेळांची आठवण होऊन जीव हुरहुरल्यासारखा होतो. अशा या तांबड्या मातीत निश्चित पिकले असे म्हणण्यासारखे काही पिकतच नसे. पण तरीही काहीतरी पिकवण्यासाठी सर्वांगाने उघडा आणि सडसडीत असलेला कुळवाडी दिवसभर शेतात खपत असे. अर्थात खपत असे म्हणजे काय करीत असे कोण जाणे. या वृक्ष मातीत गुरे चरत असत तसाच कुळवाडी खपत असे. चरण्याच्या निमित्ताने गुरे मातीला तोंड लावीत फिरत असत, पण ती काय खातात याचा कधीही कोणी विचार केला नाही. तसाच कुळवाडी शेतात खपायचा म्हणजे काय करायचा याचा सुद्धा कोणाला पत्ता नसायचा. आता आठवण झाली की चित्र डोळ्यांसमोर उभे राहते.
डोकीवर किंवा खांद्यावर हातामागची फाटकी घोंगडी. तिच्याबद्दल उल्लेख निघाला की वशाड पडो, धड 10 वर्षांसुद्धा टिकली नाही, अशी तक्रार. वीतभर लांबी रुंदीची मळकट लंगोटी कमरेला. त्यातल्या त्यात कुळवाडीत थोडा सधन असला तर लंगोटी अडकवण्यासाठी सुतळीऐवजी चांदीचा गोट, त्यावर लाकडी आकडा, त्यात अडकवलेला कोयता. डोक्यावर पेंडी किंवा भारा घेऊन तो चालू लागला की कोयता पाठी बघून पटाक पटाक मांडीवर आपटायचा. हा कोयता मारला आणि एका घावात काही तुटले असेही कधी होत नसे. नांगराला आपले किंवा ते भुकेपोटी मेले असले तर दुसऱ्याचे जनावर जुंपायचा. गाय, बैल, म्हैस किंवा रेडा मिळेल तशा जनावरांची जोडी नांगराला जुंपायचा. कधी गाय आणि रेडा, कधी बैल आणि म्हैस, पण शक्यतो गायीवर मेहर नजर असायची. हातात चिंचेचा फोक. नांगराचा फाळ जमिनीत रुतवून तो बैलांना फोडून काढायचा. बैलांच्या बरगड्यावर चांगलेच वळ उठलेले दिसायचे. छल भाड्या, मेले खावच्या कामाचे, असा तो वैतागून बैलांवर खेकसायचा. खावच्या कामाचे असे त्याने बैलांना म्हटले तरी त्याने त्यांना कधी खायला घातलेले नसायचे. मराला टेकलेले बैलही त्याच गावचे. त्यांना कसलीच फिकीर नसायची. सप्तपदी करणाऱ्या नवरदेवांसारखे ते पाय उचलायचे. 8वे पाऊल घ्यायचे नाही अशा बेताने मध्येच एक बैल अडायचा म्हणून दुसरा थांबायचा. जो तो थांबले म्हणून कुळवाडीही थांबायचा. शिरा बसला मेल्याच्या तोंडात, वा खाव येऊन का म्हड्याक, असे फुटफुटत तोही शेताच्या मेरेवर येऊन बसायचा आणि राख झाडून चिलमीत न जळलेला तंबाखू किती आहे याचा शोध घ्यायचा. अशा ठेक्याने आणि गतीने टांगभर लांबी रुंदीचा तुकडा नांगरण्याचे काम चालू असायचे. मग पावसाळा यायचा. पाऊस पडला म्हणजे घसघशीत, नाही म्हणजे काही नाही. 4 इंच पाऊस पडला, 8 इंच पाऊस पडला, ही इंचाची भाषा आम्ही शहरात आल्यावर शिकलो. ढोपरभर पाणी झाले, कंबरभर पाणी झाले, छातीभर पाणी गेले, अशी टोक भाषा आमच्या तोंडी असायची. ठिकठिकाणी डबकी होंडके भरलेले असायचे. त्यात 2-2 हात लांबीची हिरवीगार हिवाळी रेग लावून पाण्यातून सरकत असायची. त्यांना चुकवत चुकवत बेडक्या पटापट उड्या मारायच्या. हिवाळ्याने एखाद्या बेडकीचा पाय पकडला की मग तिचे अत्यंत करुण आवाजातले रोदन चालू व्हायचे. बिडकीच्या पायातून ओघळणाऱ्या लाल भडक रक्ताचा बोटभर थर पाण्याच्या पृष्ठभागावर दिसायचा. एक दगड मारला की सुळकांडी मारून हिवाळे पाण्यात गडप व्हायचे आणि जखमी बेडकी टुनकन उडी मारून चिखलात आडवी पडायची. अशा कितीतरी बेडक्यांना त्यावेळी आम्ही जीवदान दिले होते आणि स्वर्गात जमा झालेल्या पुण्याचा भाविकपणे हिशोब केला होता. 2-4 दिवस सुके गेले. डबक्यातले पाणी आटू लागले की रात्रीच्या वेळी मोठ्या मोठ्या बेडकांचे डराव डराव असे सामुदायिक संगीत सुरू होई. मग कुळवाड्यांच्या जीवात जीवे. आयलो आयलो असे म्हणत ते पावसाची वाट पाहत आणि मग पुन्हा एकदा सरींच्या वर्षावात सारे गाव गुळूप होऊन जाई. त्या काळात तरवा, लावणी, मोडणी होऊन जाई. मग दसरा उजाडताच हिवाळी बाहेर पडत. वावभर लांबीचे आणि मनगटा एवढ्या रुंदीचे दिवस घनस आमच्या पायामधून झपाझप पळ काढीत. त्यांनी पळ काढला की संपले, पाऊस गेला. मग बामण लोक जागे व्हायचे. पंचाची कनवटी आवळून चौकशा करायचे. इसनामा आमचा पीक पाणी कसा काय? शिरा बसला शेतात, कसला इला पीक पाणी? गुदस्ताच्या मानानं नाही. गेले ते वर्ष बरं होते, अशी रडारड सुरू व्हायची. पीक म्हणशा तर 4 आणे सुद्धा नाही, अशी आण्यांची भाषा सुरू व्हायची. पण त्या भाषेला काही ठाशीव अर्थ मात्र नसायचा. एका गुंठ्यात रुपयाचे पीक म्हणजे किती पायल्या, किती कुडव हे कुणाला माहीत नसायचं. 4 आणे पीक आले म्हणजे निश्चित किती आले याचाही पत्ता नसायचा. आलेल्या भातातून थोडे भात बामणाला द्यायचे, बाकी सारी थकबाकी. उरलेले 2-4 महिने आपण खायचे, बाकीचे महिने उपासमारीत काढायचे. रविवारचा बाजार ही गावची मोठी घटना.
या दिवशी सारा गाव नुसता धवळून निघायचा. आठवड्याभरात जे जे काही जपले साठवले ते या दिवशी बाजारात यायचे. एखादा कोंबडा असो, 2 पिल्ले असोत अथवा 4 अंडे असोत, तिठ्यावर जायला निघायचे. पहाटेपासून रीग लागलेली असायची. शेणाने सरवल्या टोपल्या कंबरेवर किंवा डोक्यावर घेऊन कुळवाड्याच्या बायका बाजारला निघायच्या. आदल्या दिवशी भरडावर जाऊन दुसऱ्याच्या जमिनीत शिरून पडलेल्या काटक्या गोळा करून किंवा झाडाच्या फांद्या पिचून मोडून लाकडाच्या मोळ्या तयार करायच्या. त्या डोक्यावरून बाजारात आणायच्या. गवताच्या पेंड्या, गुलाबाची किंवा नागचाफ्याची फुले, पांढरा शुभ्र चुना, तपकिरी कात, भाजलेला काजूगर, लाल भडक तांदूळ, नाचणी, मुळ्याची भाजी, पानवेलीची पाने, बेडे, सुपाऱ्या, नारळ, आडसरे, 1 की 2 कितीतरी वस्तू घेऊन शेतकऱ्यांच्या बायका रस्त्याच्या दुशीकडे दुपारी 1 वाजेपर्यंत बसून राहत. त्या दिवशी जी कमाई होई ती खरी महत्वाची. किरकोळ देण्याघेण्याचे वायदे या ऐतारच्या बाजारावर अवलंबून असत. आता जाव ऐतारा बघाय असे वायदे होत. त्याच दिवशी बाजाराच्या एका कोपऱ्यात बकरा मारला जाई. पण बकऱ्याच्या मटणाला त्यावेळी गिरायकांची गॅरंटी नव्हती. त्या काळात सुद्धा गुंडू खटीक गॅरंटी हा शब्द वापरायचा. गुंड्या, या ऐतारा मटण गावात बघ्या, गिरायकांची गॅरंटी होय, असे गुंडू खटीक सूर्यावर सुरा ओढल्यासारखा खणखणीत आवाजात उत्तर द्यायचा. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.